जय हिंद क्लास. तर आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7th अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं चॅप्टर आणि त्यामध्ये आपण बघणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल हे वाला टॉपिक. ओके, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲडिशन बघितलेलं, सबस्ट्रॅक्शन बघितलेलं, त्यात जे पॉलिनॉमियलचं बेसिक असतं ते पण आपण त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये बघून घेतलेलं. ओके, तर ह्या चॅप्टरमध्ये आपण कसं स्टार्ट करणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल. तर स्टार्ट करूया. आपल्याला माहिती मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय असतं, जेव्हा मी 3 ला 5 ने मल्टिप्लाय करणार तर आपल्याला उत्तर काय भेटणार 15. पण हे तर डायरेक्ट नंबर्स आहे, तर आपण ह्यांना व्हेरिएबल्समध्ये किंवा ज्याला आपण लास्ट चॅप्टरमध्ये व्हेरिएबल्स म्हणलेलं ते त्यांच्यामध्ये कसं मल्टिप्लाय करणार. जसं एक्झाम्पलसाठी जर मी इथं एक्झाम्पल घेतोय, जसं मी इथं काय घेतलं, ए घेतलं 3a आणि त्याला मला जर मल्टिप्लाय करायचं असेल 5bशी, कशाशी मल्टिप्लाय करायचं असेल 5b ह्याच्याशी जर मला मल्टिप्लाय करायचं असेल तर मी कसं मल्टिप्लाय करणार. तर लक्षात ठेवायचं, कधी पण जर आपल्याला पॉलिनॉमियलचं मल्टिप्लिकेशन करायचं असणार तर आपण नंबरनी मल्टिप्लाय करणार आणि त्यानंतर व्हेरिएबलला व्हेरिएबलनी मल्टिप्लाय करणार. इथपर्यंत क्लिअर आहे का. जसं इथे एक्झाम्पल आहे, मी कसं करणार तर 3 ला 5 ने मल्टिप्लाय करणार आणि ए ला कशाने मल्टिप्लाय करणार बीनी. त्याआधी आपण एक एवढं बघू की 3 आणि ए मध्ये मी काहीच नाही लिहिलं, म्हणजे प्लस नाही मायनस नाही काहीच असं मी लिहिलं नाही. तर जेव्हा आपण एखाद्या नंबरमध्ये आणि त्या व्हेरिएबल्समध्ये व्हेरिएबलच्या मध्ये काहीही साईन नसतं तेव्हा त्याचा अर्थ काय असतं मल्टिप्लिकेशन. म्हणजे ह्याला मी असं पण लिहू शकतो 3 मल्टिप्लाय बाय ए, हे वाला मल्टिप्लिकेशन खाली घेतलं, परत 5 मल्टिप्लाय बाय बी. इथपर्यंत क्लिअर आहे का. आय होप इथपर्यंत क्लिअर असणार. आता मी काय करणार, ह्या नंबरनी मल्टिप्लाय करणार तर मला उत्तर काय भेटणार 3 5 काय असतं 15 आणि ह्या ए ला बीनी मल्टिप्लाय करणार. ए ला मी मल्टिप्लाय केलं बीनी, तर त्याला लिहिणार कसं, असं डायरेक्ट ए बी लिहिणार. बघा, आपल्याला ए ची आणि बी ची व्हॅल्यू तर माहिती नाही. जेव्हा आपण इथं ए ची व्हॅल्यू टाकणार, त्यानंतर बी ची व्हॅल्यू टाकणार, तेव्हा त्याला सॉल्व करणार, तेव्हा आपल्याला लास्ट आन्सर भेटणार. पण आपल्याला ए आणि बी ची इथं व्हॅल्यू माहिती आहे का, नाही माहीत. म्हणून आपण इथं काय करणार आहे, ह्याला ए बी ह्याच फॉर्मॅटमध्ये सोडणार. इथपर्यंत क्लिअर आहे का. मल्टिप्लिकेशन जे बेसिक मल्टिप्लिकेशन असतं त्याचं इथं उत्तर आपल्याला काय भेटणार 515 AB. एक अजून जर मी घेतलं इथं एक्झाम्पल म्हणून एक अजून घेतलं, जसं मी लिहिलं 4x मल्टिप्लाय बाय 9x. इथं मी काय लिहिलं 4x ला मला मल्टिप्लाय करायचं आहे 9x नी. इथं बघा मी मल्टिप्लाय लिहिलं. जर तुम्हाला असं कुठं लिहिलेलं भेटलं, हे एक ब्रॅकेटमध्ये आणि हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटमध्ये काहीच लिहिलेलं आहे का नाही, तर ह्याचं पण अर्थ आणि ह्याचा अर्थ दोघांचा काय असणार आहे सेम. आपण इथं काय करणार 4 ला x त्यानंतर 9 ला x नी मल्टिप्लाय केलं असं लिहिलं, 9 ला 4 नी मल्टिप्लाय केलं तर 36, x ला x नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय उत्तर भेटणार. इथं तुम्हाला वाटलं x लिहिणार, तर आपण असं लिहिणार नाही का, कारण इथं आपल्याला इंडायसेस चॅप्टरमध्ये आपण काय बघितलेलं, जेव्हा आपल्याला एक्सला एक्सनी जेव्हा मी मल्टिप्लाय केलं तर इथं एक्सची पॉवर काय आहे 1, इथं पण एक्सची पॉवर काय आहे 1. आपल्याला एक रूल माहिती की ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन काय असतं ए रेस टू एम प्लस एन. तर इथं ह्याला मी ए समजून घेतलं, ह्याला मी बी एच, परत हे पण एच आणि वरची पॉवर काय होऊन जाणार मग ॲड होणार, म्हणजे 1 + 1 म्हणजे आपल्याला एक्स काय भेटणार स्क्वेअर भेटणार. म्हणजे इथं एक्स 36ला ह्याला मी कसं लिहिणार 36x स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे का. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. बेसिक मल्टिप्लिकेशन एक अजून आपण एक्झाम्पल करूया. जसं इथं मी काय केलं, मी लिहिलं 3x आणि त्याला जर मला मल्टिप्लाय करायचं असणार, हे x आहे आणि हे मल्टिप्लिकेशन आहे. ओके, 3x त्याला जर मला मल्टिप्लाय करायचं असेल कशाशी, मी घेतोय 9 9xy. कशाशी मल्टिप्लाय करायचं 9xy. ओके, तर आपण काय करणार इथं नंबरनी मल्टिप्लाय करणार, मला उत्तर काय भेटणार 27. ह्या व्हेरिएबलनी जेव्हा मल्टिप्लाय करणार तर एक्सला एक्सनी मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मला, ह्याच मागे जे रूल बघितलं, एक्सची पॉवर इथं काय आहे 1 आहे, परत इथं पण एक्सची पॉवर काय आहे 1. हे दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन. डॉटचं पण अर्थ मल्टिप्लिकेशनच असतं. इथं पण काय आहे, मग काय होणार 1 + 1 म्हणजेच मला काय भेटणार एक्सची पॉवर 2. म्हणून इथं एक्सला एक्सनी मल्टिप्लाय केलं तर एक्सची पॉवर 2 आणि वाय इथं आहे का काय वायचं टर्म, फक्त हे एवढंच एक वाय आहे म्हणून वायला मी तसंच लिहिणार. इथपर्यंत क्लिअर आहे का मल्टिप्लिकेशन कसं आपण करणार आहे. ओके, मल्टिप्लिकेशन कसं करायचं आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. माझ्या मागे तुम्हाला पण लिहून घ्यायचं आहे. ओके, एक अजून आपण एक्झाम्पल काही करूया मल्टिप्लिकेशनचे. ओके, कसे, तर मी इथं घेतोय लेट सपोज 3a, इथं मी काय लिहिलं
मी काय लिहिलं 3a, त्याला मी जर मल्टिप्लाय करायचं असणार 3a ला मला जर मल्टिप्लाय करायचं असेल 3a मल्टिप्लाय बाय 4a प्लस 5b, कशाशी मल्टिप्लाय करायचं 3a ला मला 4a प्लस 5b ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण काय जेव्हा असलं मल्टिप्लिकेशन, नॉर्मल मल्टिप्लिकेशन काय होतं, डायरेक्ट इथं मल्टिप्लाय करून असं उत्तर मी लिहून टाकणार. ओके, हे काय होतं नॉर्मल मल्टिप्लिकेशन. हे वाला कसं करणार आपण, तर हे मल्टिप्लाय आहे, इथं प्लस आहे मध्ये, तर ह्याच्यासाठी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह रूल काय करतो, यूज करतो. ते रूल काय असतं ते आपल्याला बघायची गरज नाही, फक्त इथं मी जे स्टेप सांगणार आहे ते करायची. एकदा काय करायचं, ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचं. ओके, त्यानंतर इथं जी पण साईन असणार ते मध्ये लिहायचं आणि त्यानंतर परत ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचं. कसं मी इथं करून दाखवतो, तर 3ला मी आधी कशाशी मल्टिप्लाय करणार, 3ला मी मल्टिप्लाय केलं 4a ह्याच्याशी. क्लिअर, इथं कोणती साईन आहे प्लस, म्हणून इथं काय लिहिलं मी प्लस, आणि 3ला मी कशाशी मल्टिप्लाय करून घेणार 5b, म्हणजे इथं मी काय लिहिणार आधी 3a लिहिणार आणि त्याला मल्टिप्लाय करणार आहे 5b ह्याच्याशी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे वाला आणि हे वाला मल्टिप्लिकेशन तर आपल्याला जमतं. जसं मी 3ला 4नी मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय भेटणार मला 12, एला एनी मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार एचा स्क्वेअर, प्लस 3ला 5नी मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार 15 आणि एला बीनी केलं तर ab. इथपर्यंत क्लिअर आहे का. एक्झाम्पल हे सगळे नोट डाऊन करायचे आहेत. ओके, अजून जर मी इथं तुम्हाला सांगतोय, मी घेतोय 3x² प्लस 4x प्लस 5y². ओके, असं घेतलेलं आहे मी. आता ह्याला कसं मल्टिप्लाय करणार, थांबा एक मिनिट, इथं मायनस घेऊया, वर प्लसचं घेतलं, इथं मायनस घेऊया. ओके, तर 3x² आधी 4xनी मल्टिप्लाय करणार, तर इथं मी काय लिहिलं 3x² आणि ह्याला मी असं, तुम्ही मल्टिप्लिकेशनची पण साईन टाकू शकता, पण इथं कन्फ्युजन होणार, म्हणजे हे पण x ते पण x, तेव्हा त्याच्या जागी ब्रॅकेट टाकलं तरी पण चालेल. इथं क्लिअर आहे का, हो क्लिअर असणार. तर इथं मी मल्टिप्लिकेशनच टाकतोय, आता स्पेस देऊन, कन्फ्युजन नाही होणार. मग 4x, आता ही वाली साईन मायनस आहे म्हणून इथं मायनस लिहिलं, असं ब्रॅकेट टाकत जा, चांगलं वाटेल. त्यानंतर ह्याच्याशी मल्टिप्लाय करणार, कसं, तर 3x² मल्टिप्लाय करणार 5y². क्लिअर आहे का. आता इथं 3ला 4नी मल्टिप्लाय केलं तर 12 भेटतं उत्तर, 3 4 12. x² xनी मल्टिप्लाय केलं तर कसं उत्तर भेटणार, तर एक्सचं स्क्वेअर आहे त्याला मला मल्टिप्लाय करायचं आहे एक्सची पॉवर 1नी, तर परत तेच रूल आपण वापरणार. इथं काय होणार x 2 + 1 म्हणजेच काय होणार एक्सची पॉवर 3 होणार. इथं काय होणार एक्सची पॉवर 3 मायनस 3 फायदा काय असतं 15 असतं. इथे x² आहे, इथं y² आहे. आपल्यास कळलं असं कोणतं रूल आहे का ज्याच्यामध्ये आपण बेस वेगळा, पॉवर म्हणजे बेस वेगळा असणार मग पॉवरची आपण ॲडिशन करतो, तसं कोणतंही रूल नाही. म्हणून इथं आपण काय लिहिणार 15x² y². हेच काय झालं आपलं उत्तर भेटलं. क्लिअर आहे का. बघू शकता एक्झाम्पल. आय होप क्लिअर असेल, आय होप क्लिअर असेल. अजून एक प्रकारचं एक्झाम्पल करूया आपण, अजून एक प्रकारचं करूया. आय होप क्लिअर असेल. ओके, थोडंसं चेंज करून अजून परत एक नवीन टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. लेट सपोज आता मी काय घेतलं -3x² घेतलं. मी काय घेतलं -3x². ह्याला मला मल्टिप्लाय करायचं आहे कशाची, तर मी घेतोय 9x³ मायनस 4x². ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, कसं करणार मल्टिप्लाय, तर ह्याला आधी ह्यानी मल्टिप्लाय करणार. ओके, कसं, तर -3x² मल्टिप्लाय करणार कशाशी 9x³. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला एक माहिती की मायनसला जेव्हा मी मायनसनी मल्टिप्लाय करणार तेव्हा आपलं उत्तर काय येतं प्लसचं येतं. काय उत्तर येतं प्लसचं उत्तर येतं है ना, म्हणून इथे मी काय लिहिलं प्लस. ओके 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 ओके, एक मिनिट, तुम्ही असं पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. मायनस साईन आहे इथं, डायरेक्ट मी काय करणार मायनस लिहिणार. मग ह्या -3ला ह्यानी मल्टिप्लाय केलं तर -3x², त्यानंतर 4x². इथं क्लिअर आहे, मध्ये मायनस आहे म्हणून मी इथं पण काय केलं मायनस लिहिलं. इथं क्लिअर आहे. आता ह्याला जेव्हा मी मल्टिप्लाय करणार तेव्हा मला काय भेटणार, -3ला जेव्हा मी 9नी मल्टिप्लाय केणार तर मला भेटणार -27. आणि x⁻² ला जेव्हा मी x⁻3नी मल्टिप्लाय करणार, x⁻2 मल्टिप्लाय करायचं आहे x⁻3नी, तेव्हा मला उत्तर काय भेटणार x⁻2 + 3 म्हणजेच काय भेटणार x⁻5 भेटणार. म्हणून इथं मी काय लिहिलं x⁻5 लिहिलं. इथं क्लिअर. त्यानंतर मी मायनस हे ब्रॅकेटमध्ये बंद केलं, मायनस हे वालं. आता ह्याच्यात काय होणार आहे, तर आपल्याला काय माहिती आहे की -3ला 4नी मल्टिप्लाय केलं तर -12 भेटणार का, भेटणार.
आणि एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअरनी, तर मला एक्सची पॉवर काय भेटणार 4, म्हणून इथे मी काय लिहिलं एक्सची पॉवर 4. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक अजून माहिती की हे मायनस आणि हे मायनस म्हणून काय होऊन जाणार प्लस, म्हणून मायनस 27 एक्सची पॉवर 5 प्लस 12 एक्सची पॉवर 4. इथं सोडलं तरी पण चालेल, इथं सोडलं तरी पण चालेल, ह्याला फिरून ह्याला असं लिहिलं तरी पण चालेल. क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असेल. हे वाला एक्झाम्पल पण नोट डाऊन करून घेऊ शकता. आय होप क्लिअर असेल, आय होप क्लिअर असेल. ओके, रफ करतो एक्झाम्पल. अजून एक घेऊया, 2 एक्झाम्पल आपण अजून सॉल्व करूया. मग इथं मल्टिप्लिकेशनचं टॉपिक काय होणार, संपणार. ह्या वर्षी आपल्याला डिव्हिजन नाही बघायचं. डिव्हिजन जे आहे ते तुम्हाला पुढच्या वर्षी एक वेगळं चॅप्टरच दिलेलं आहे, तिथं आपण बघणार आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. ओके, एक अजून क्वेश्चन करूया. लेट सपोज मी काय करतो, इथं मी घेतलं 3x + 4y, इथं काय घेतलं मी 3x + 4y. ओके, 3x + 4y. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मी काय घेतलं, मी घेतलं 2x + 3y. मी काय घेतलं 2x + 3y घेतलं. मी काय घेतलं 2x + 3y. तर आपण कसं ह्याला मल्टिप्लाय करणार, तर आपण काय करणार, आधी हे वाला नंबर घेणार, लिहिणार कसं ह्याला 3x + 4y. क्वेश्चन तसंच एकदा लिहून घेतो. ओके, आधी हे वाला नंबर घेणार आणि त्याला ह्या कंप्लीट ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार. कसं, तर 3x घेतलं मी आणि त्याला 2x + 3y असं करून घेतलं. ओके, त्यानंतर हे वाली प्लसची साईन, ह्याची प्लसची साईन इथं टाकायची, म्हणजे ह्या नंबर सोबत टाकायची. हे वाला नंबर घेणार 4y आणि त्याला परत ह्या ब्रॅकेटने काय करून टाकणार, मल्टिप्लाय करून टाकणार. आय होप इथपर्यंत क्लिअर असतं. आता काय करणार, ह्याला ह्यानी मल्टिप्लाय करणार, जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये केलं. ह्याला एकदा ह्यानी मल्टिप्लाय करणार, त्यानंतर ह्याला ह्यानी मल्टिप्लाय करणार. ओके, तर कसं, तर 3 × 2 6. एक्सला एक्सनी मल्टिप्लाय केलं तर एक्सचा स्क्वेअर भेटणार. 3ला जर मी 3नी मल्टिप्लाय केलं, प्लस इथं 3ला 3नी केलं तर 9, आणि एक्सला जर वायनी केलं तर एक्स वाय भेटणार. इथपर्यंत क्लिअर आहे का? तेच काम इथं करणार. 4ला 2नी मल्टिप्लाय केलं तर 8 भेटणार, आणि एक्सला वायनी मल्टिप्लाय केलं तर एक्स वाय भेटणार. एक्स वाय लिहिलं किंवा वाय एक्स लिहिलं, क्वेश्चनमध्ये काय फरक पडणार नाही. पण आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जर गेलो तर तिथं थोडंसं चांगलं दिसन. ओके, त्यानंतर 4ला मी 3नी मल्टिप्लाय केलं, काय उत्तर भेटणार 12 भेटणार, आणि वायला वायनी मल्टिप्लाय केलं तर काय उत्तर भेटणार, वायची पॉवर 2 म्हणजे वायचं स्क्वेअर भेटणार. आता 6 इथं वाय प्लस 12 वायचं स्क्वेअर पण आहे. पण जर इथं आपण बघितलं तर हे पण एक्स वायचं आहे, हे पण एक्स आहे, म्हणजे ह्याच्यासोबत जे आहे ते कॉमन सेम बसलं आहे. तर आपण ह्याला, जर मी ह्यालाच एक व्हेरिएबल समजू, लेट सपोज ह्याला मी काय समजून घेतलं, 2 मिनिटासाठी ह्याला ए समजून घेतलं, ह्याला पण 2 मिनिटासाठी ए समजून घेतलं, तर 9a + 8a आपल्याला माहिती काय असणार, 9a + 8a 17a असणार का. आणि एक कोणाला समजून घेतलं आपण, एक्स वायला, म्हणून एच्या जागी जर एक्स वाय लिहिलं तर ह्या दोन्ही ऐवजी जर मी इथं 7xy लिहिलं तर चालेल का, चालेल. म्हणजे इन शॉर्ट काय करायचं, जिथं तिथं आपल्याला सेम टर्म्स दिसणार, सेम ज्याचं व्हेरिएबल काय आहे सेम आहे, तर त्या दोघांना मी प्लसमध्ये असेल तर प्लस करून टाकणार, मायनसमध्ये असेल तर मायनस करून टाकणार. जसं इथं प्लस होतं म्हणून मी काय करून टाकलं, इथं प्लस करून टाकलं. असं तुम्ही पण जाऊ शकता. ह्याला काय समजू शकता, एक्स वायला 2 मिनिटासाठी फक्त साईडला ए समजू शकता. एक्स वायला काय समजून घेतलं, ए. 9a + 8a काय असतं, 17a असतं. काय असतं, 17a. आणि ए कशाला समजून घेतलेलं, एक्स वायला समजून घेतलं, म्हणून परत त्याच्या जागी मी काय लिहिलं, इथं एक्स वाय लिहून टाकलं. क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असेल. ओके, एक अजून एक्झाम्पल करूया, त्यानंतर आपण पुढचं जे टॉपिक आहे इक्वेशन इन 1 व्हेरिएबल त्या टॉपिककडे जाऊया. लिहून घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आय होप क्लिअर असेल, चांगलं. ओके, एक अजून क्वेश्चन करूया आपण. मी गेले सपोज काय घेतो, 4a - 3b, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेतो, इथं प्लस घेऊया, पुढे मायनस घेऊया, 4a - 3b. ओके, 2 क्वेश्चन घेतले. आता ह्याला कसं मल्टिप्लाय करूया तसं आपण बघू. ओके, काय करणार मग, आता ह्याला कंप्लीट ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, परत ह्याला पण कंप्लीट ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा. कसं लिहितो, इथं क्वेश्चन एकदा परत लिहित जा तुम्ही. मी इथं डायरेक्ट लिहितोय +3b, ह्याला +3b लिहिलं आणि परत ह्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता काय करणार, ह्याला आधी ह्यानी करणार, तर 4 4 काय असतं 16, a × a काय असणार, aचा स्क्वेअर असणार.
4 3 काय असतं 12, पण इथं मायनसचं साईन म्हणून इथं काय येणार -12ab आहे. आता 4 3 काय असतं 12, प्लसची साईन आहे दोघांमध्ये म्हणून प्लस प्लस प्लसच असतं. 3 4 काय भेटणार 12ab. त्यानंतर हे प्लस हे मायनस म्हणून मायनसचं काय भेटणार मला 3 3 काय असतं 9 आणि bचा स्क्वेअर. जर इथं बघितलं तर इथं प्लसचं ए म्हणजे मायनसचं ए 12ab आहे, इथं प्लसचं ए 12ab आहे. तर हे प्लसचं 12ab मायनसचं ए 12ab सेम व्हॅल्यू आहे का? आहे. इक्वल टूच्या एका साईडला आहे का? तर इक्वल टूच्या एका साईडलाच आहे. आणि अपोजिट साईन आहे का? आहे. म्हणून हे दोघांची व्हॅल्यू अल्टिमेटली काय होऊन जाणार 0 होऊन जाणार. म्हणून एकमेकांना काय केलं मी हे कॅन्सल केलं. आणि मग इथं मी काय लिहिलं आहे ना 16a² - 19bचा, इथं काय लिहिलं मी 16a² - 9bचा स्क्वेअर. क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असेल. ओके, तर हे झालं आपले एक्झाम्पल. आता काही एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे, ते एक्झाम्पल तुम्ही करू शकता. आता आपण काय बघणार आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता आपण फक्त त्यांना मल्टिप्लाय कसं केलं, डिवाइड कसं केलं एवढंच बघितलं. आता आपण एक्स, त्या नेमकं एक्स जे आहे त्याची व्हॅल्यू काढणार. ओके, इथं आपल्याला व्हॅल्यू माहिती होती का कशाची? नाही. समोरच्याला मला व्हॅल्यू द्यायला लागेल तेव्हा मी कंप्लीट लास्ट एक नंबरमध्ये आन्सर आणणार. जसं इथं जर मला कोणी म्हणलं 2 मिनिटासाठी सांगतोय, जर इथं मी तुम्हाला कोणी म्हणलं ए आहे 1, काय आहे 1 आणि बी काय आहे 2 आहे, तर जेव्हा मी ए ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकणार, बी ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकणार, ह्याच्यामध्ये टाकलं किंवा ह्याच्यामध्ये टाकलं, उत्तर आपल्याला काय भेटणार? सेमच भेटणार. तुम्हाला दाखवतो. जसं इथं मी 4a, एच्या जागी 1 लिहिलं, प्लस 3 बीच्या जागी 2 लिहिलं. ह्याला मला मल्टिप्लाय करायचं आहे 4a - 3. कसं करणार आता? 4 × 4 + 1 3 2 काय असतं 6 असतं. म्हणजे इथं काय भेटलं मला 10 भेटलं. इथं काय भेटलं 10. 4 1 4 आणि -6 केलं तर काय भेटतं आपल्याला? मायनसचं काहीतरी भेटेल का? हो, -2 भेटणार. म्हणजे 10ला जेव्हा मी -2 मल्टिप्लाय करणार तेव्हा मला काय भेटणार? -20. तेच ए बीची व्हॅल्यू इथं टाकलं तरी पण मला तेच भेटणार. 16 1चा स्क्वेअर 1 -2 बीचा स्क्वेअर काय म्हणजे 2चा स्क्वेअर 16 × 1 1च असणार. 9 हे काय असतं 2 2चा स्क्वेअर काय असतो 4. ओके, आता 16 - हे काय आहे 36 आणि ह्याचा आन्सर काय असतो -20. म्हणजे आन्सर इथं आपल्याला व्हॅल्यू दिली म्हणून आपण हे लास्ट आन्सरपर्यंत आलो. आता आपल्याला त्याच एक्सची व्हॅल्यू काढणार. ओके, आय होप लास्ट इयरमध्ये पण तुमचं हे वालं जे टॉपिक आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल ते झालं असेल. ओके, इक्वेशन इन वन व्हेरिएबल. काही क्वेश्चन करूया. ओके, करायचं सॉल्व. चला, तर आपण काय करूया, लेट सपोज इथं काही क्वेश्चन डायरेक्ट क्वेश्चन्स कसं आपण सॉल्व करू ते त्याच्याकडे आपण येऊ. मी लिहिलं काय x + 4 = 9. मी काय लिहिलं x + 4 काय आहे 9 आहे. x + 4 काय आहे 9 आहे. तर मला x ची काय व्हॅल्यू असणार असं आपल्याला विचारलेलं. आपण काय करणार मग इथं ॲज वी नो x + 4 काय आहे 9 आहे. ओके, तर मी काय करतो 4ला दोन्ही जागी मायनस करतो. 4ला काय करतो मी दोन्ही जागी सबट्रॅक्टिंग. इथं प्लस आहे ना. ओके, सांगतो एक मिनिट अजून क्लिअर सांगतो. सबट्रॅक्टिंग 4 ऑन बोथ साईड. काय सांगितलं मी? सबट्रॅक्टिंग 4 ऑन बोथ साईड. तर मी काय करणार इथं x आहे +4 बोथ साईड म्हणजे इक्वल टूच्या ह्या साईडला पण आणि इक्वल टूच्या त्या साईडला पण = 9 - 4. हे +4 -4 0 होऊन जाणार. इथं फक्त काय वाचलं x आणि 9 - 4 काय असतं 5. म्हणून x ची व्हॅल्यू मला काय भेटली 5. हे तर आपण 6th स्टँडर्डमध्ये बघितलेलं. ह्याचं काही एवढं आपल्याला आता काही एवढं यूज येणार नाही. आपण इथं कसं सॉल्व करणार तर हेच क्वेश्चनला इथं सॉल्व करून दाखवतोय मी. काय लिहिलं x + 4 = 9. इथे +4 आहे ना, इथं +4 आहे. तर इक्वल टूच्या जेव्हा पण त्या साईडला जाणार तर त्याची साईन काय होणार अपोजिट. म्हणजे प्लसचं काय होणार मायनस, मायनसचं काय होऊन जाणार प्लस. इथपर्यंत क्लिअर आहे का? त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं काय होणार डिव्हिजन होणार आणि डिव्हिजनचं काय होऊन जाणार मल्टिप्लिकेशन होऊन जाणार. कसं तर हे प्लस आहे, प्लसचं ते जाऊन काय होणार मायनस. तर x = 9 - 4 आणि x ची व्हॅल्यू म्हणून 9 - 4 काय असतं 5 असतं. म्हणून x ची व्हॅल्यू काय भेटली मला इथं 5 भेटली. तसंच एक अजून एक्झाम्पल, हे एक क्वेश्चन झालं आपलं. एक अजून क्वेश्चन केला आपण तर 4x +
सॉरी मायनस इज इक्वल टू -5 इज इक्वल टू 20 लिहिलं मी. काय लिहिलं? नको 20 लिहायला, आपण इथं लिहूया 19 लिहूया. 19. ओके, आपण काय लिहिलं? 19 लिहिलं. एक सेकंड, 19 पण नको. 23 लिहू. चांगला आन्सर, आपला आन्सर चांगला येणार. ओके, मी काय लिहिलं इथं? 23 लिहिलं. क्लिअर आहे का? आता हे मायनसचं 5 आहे ना, इथं काय आहे? मायनसचं 5 दिसतं, ते जाऊन काय होणार? ते प्लस होणार. आपल्याला ट्राय काय करायचं की मला एक्सला एकटं करायचं आहे, म्हणजे एका साईडला ते एक्स बसणार आणि बाकीचे सगळे त्या साईडला जाणार. तर इथं मायनसचं 5 दिसतंय, ते जाऊन काय होणार? ते प्लसचं 5 होणार. 4x इज इक्वल टू 23 प्लस 5. क्लिअर आहे का? आता म्हणजे 23 प्लस 5 काय असतं? 28 असतं. इथं क्लिअर आहे. आता हे 4 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये दिसतंय मला, तर इथं मल्टिप्लिकेशन असणार, तर त्या साईडला जाऊन काय होणार? ते डिव्हिजन होणार. तर एक्स मला काय भेटून जाणार? 28/4 आणि 4 1 जा 4, 4 7 चा काय असतो? 28. म्हणून एक्सची व्हॅल्यू काय भेटली मला? 20. एक्सची व्हॅल्यू काय भेटली मला? 7. आय होप क्लिअर असेल. आय होप इथपर्यंत क्लिअर असणार. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर असणार. अजून काही एक्झाम्पल्स करूया आपण. अजून काही लिहून घेऊ शकता तुम्ही. इथं मी रफ केलेलं आहे. माझ्यासोबत लिहित चला, कारण ओके चांगलं असेल. अजून एक एक्झाम्पल करू. चला, ओके, मी काय लिहितो इथं? x/4 इज इक्वल टू, मी काय लिहिलं? x/4 म्हणजे x कोणता तरी एक नंबर, त्याला जर मी 3 ने डिवाइड केलं ना, तर मला उत्तर काय सॉरी त्याला जर मी 4 ने डिवाइड केलं ना, तर मला उत्तर काय भेटतं? 3 भेटतं. मी काय करणार मग? इथं x आहे, 4 इथं काय आहे? डिवाइडमध्ये, ते जाऊन काय होणार? ते मल्टिप्लाय, म्हणजे 3 × 4 म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू काय भेटली? 12 भेटली. एक्सची व्हॅल्यू काय भेटली? 12. आणि 12ला जेव्हा मी 4 ने डिवाइड केलं, तर मला तर आन्सर 3 भेटतं. हे आपण क्रॉस चेक करू शकतो. असं इथपर्यंत क्लिअर आहे का? आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. एक अजून क्वेश्चन करूया, थोडंसं चांगल्या लेवलचं करूया. मी काय लिहिलं इथं? 4x - 3/9x इज इक्वल टू 3/4 नको घ्यायला, आपण घेऊया काय घ्यायचं? चांगला आन्सर पाहिजे ना आपल्याला. आपण घेऊया तीच घेऊया. चला, नको, 1/3 असं मी लिहिलं. हे होतं, हे आहे काय आपलं क्वेश्चन. आता आपण काय करणार? तर इथं 9x आहे. सगळ्यात आधी आपण ते बोर्ड मास्टर रूल लावतो का, त्याचं तसंच काहीतरी आपल्याला करायचं आहे. तर मला एकटं कशाला करायचं आहे? एक्सला एका साईडला करायचं आहे. तर मी फक्त इथं एक्स एका साईडला करण्यासाठी मी काय बघणार आधी? सगळ्यात आधी तर हे 9x, मी हे -3ला एकटं तर तिथं घेऊन नाही जाऊ शकत. कारण का? कारण मायनस हे नंतर झालं आहे, आधी इथं डिव्हिजन झालं आहे ना. तर हे डिव्हिजनला ती जाऊन काय करणार? ते मल्टिप्लिकेशन, म्हणून मला काय भेटणार? 4x - 3 इज इक्वल टू 1/3ला मी 9x काय करणार? मल्टिप्लाय करणार. आता आपल्याला काय माहिती? रॅशनल नंबरचं जे चॅप्टर होतं, आपण त्याच्यामध्ये बघितलेलं मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शनचं कसं करायचं. तर हे काय, खाली तो डिवाइड होतो आणि वर काय होतो? तो मल्टिप्लाय. तर 9 1 काय असतं? 9च असतं. खाली आपण 3 आहे. 3 1 काय होणार? 3. 3 3 काय होणार? 3 3 काय होणार? 9 होणार. म्हणून इथं ह्या साईडला आपल्याला काय भेटलं? 4x - 3 इज इक्वल टू, इथं काय भेटलं मला? 3x भेटलं. इथं काय भेटलं मला? 3x भेटलं. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. 3x 3 × x. आता हे प्लसमध्ये आहे ना, इथे येऊन काय होणार? तो मायनस, आणि हे 3 मायनसमध्ये तिथून काय होणार? ते प्लस. म्हणून देअरफॉर 4x - 3x इज इक्वल टू, हे -3 तिथून काय होणार? प्लस 3. आता आपल्याला माहिती 4x - 3x काय असतं? x असतं, आणि ह्या 3 तसंच. म्हणून एक्सची व्हॅल्यू मला काय भेटली? 3 भेटली. एक्सची व्हॅल्यू काय भेटली मला? 3 भेटली. एक्सची व्हॅल्यू काय भेटली मला? 3 भेटली. क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असेल. आय होप क्लिअर असेल. ओके, काही न्यूमरिकल म्हणजे ते ज्याला आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणतो, ते वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ते वर्ड प्रॉब्लेम्स आता आपण काय करू. Is the perimeter of
of rectangle is 30 meter and length is 4. 30 meter and its length is 4 meter. Then स्टार्ट करू. तर लेंथ काय आहे 4 मीटर. देन फाइंड इट्स ब्रेथ. आपल्याला काय फाइंड करायचं आहे. देन फाइंड इट्स ब्रेथ. क्लिअर आहे का क्वेश्चन? आय होप क्वेश्चन क्लिअर असेल. म्हणजे काय आपल्याला पेरिमीटर कशाचं दिलं आहे. रेक्टँगलचं पेरिमीटर इथं दिलेलं आहे आणि लेंथ पण दिलेली आहे. आपल्याला काय सांगायचं आहे त्यांना. ब्रेथ सांगायचं आहे. काय सांगायचं आहे. ब्रेथ सांगायचं आहे. तर आपल्याला दिलं काय आहे. काय काय आहे. ॲज वी नो आपल्याला काय माहीत आहे की फ्रॉम गिवन क्वेश्चनमधून काय दिलेलं आहे. तर रेक्टँगल पेरिमीटर त्याला मी पीनी दाखवणार. ते काय आहे 30 मीटर आहे. काय आहे 30 मीटर. त्यानंतर लेंथ काय आहे. लेंथ त्याला मी एलनी दाखवणार. ती काय आहे 4 मीटर आहे. आपण ABCD काय यूज करू शकतो. ओके आपण काय यूज करू शकतो. आणि मला विचारलेलं काय आहे ब्रेथ काय आहे विचारलेलं आहे. त्याला मी बीनी दाखवणार. ते काय आहे क्वेश्चन मार्क म्हणजे तेच विचारलेलं आहे. आता सॉल्व कसं करणार आपण. ॲज वी नो आपल्याला काय माहीत आहे. हे गिवन होतं आपलं. ओके हे काय होतं आपलं गिवन होतं. आपल्याला काय माहीत आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 टाइम्स L प्लस B. हे काय आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचं फॉर्म्युला आहे. 5th स्टँडर्डमध्ये झालेलं. कोणत्या क्लासमध्ये 5th मध्ये. आय होप तुम्हाला हे लक्षात असणार. आय होप. ओके तर आता हे फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला. डायरेक्ट इथं व्हॅल्यूज टाकू. पीची व्हॅल्यू माहिती आहे का. माहिती आहे काय 30. त्याच्या खाली जस्ट लिहायचं इक्वल टूच्या समोर इक्वल टू लिहिणार. 2 तसंच इथं 2 फॉर्म्युल्याचं 2 आहे. ओके त्यानंतर एलची व्हॅल्यू पण माहिती आहे का. तर माहिती आहे एलचे खाली लिहिलं आणि त्यानंतर बी तसाच्या तसंच. आता हे 2 काय आहे तर काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. म्हणून इथे येऊन काय होणार ते डिवाइड होणार. देअरफोर 2 इथं येऊन आलं तर ते काय होणार. आपण काय करूया लेंथची व्हॅल्यू काय प्रॉब्लेम असू दे. इथं 2 डिवाइडमध्ये मल्टिप्लायमध्ये इथे येऊन काय होणार डिवाइड. देअरफोर 3/2 इज इक्वल टू 4 प्लस 30/2 इज इक्वल टू 4 प्लस बी. 2 1 काय असतं 2 आणि 2ला जर मी 15ने मल्टिप्लाय केलं तर मला उत्तर काय भेटणार 30 इज इक्वल टू 4 प्लस बी. आता इथं 4 प्लसमध्ये आहे म्हणजे ह्याच्या समोर कोणती साईन आहे म्हणजे काय ती साईन प्लसचीच आहे. इथं प्लसमध्ये येऊन काय होणार मायनस. देअरफोर इथं मी लिहितोय देअरफोर 15 - 4 इज इक्वल टू बी. 15 - 4 काय भेटलं आपल्याला बी भेटतं. देअरफोर 15 - 4 काय असतं 11 असतं. 11 इज इक्वल टू बी. देअरफोर बी इज इक्वल टू 11 मीटर. देअरफोर आन्सरमध्ये लास्टमध्ये लिहिणार कसं. आन्सर काय लिहिणार बॉक्समध्ये द लेंथ द ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज काय आहे द ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 11 मीटर. त्याला काय केलं मी बॉक्स केलं आणि एवढंच आपलं झालं. क्लिअर आहे का. आय होप क्लिअर असेल. लिहून घेऊ शकता. ओके ओके अजून एक क्वेश्चन करूया आपण. ओके find the distance traveled by Suraj at 35 meter per second in the speed 35 meter per second in 5 seconds.
ओके, इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स काढायचा आहे. स्पीड दिलेली आहे आणि टाइम पण दिलेला आहे. स्पीड दिलेली आहे आणि टाइम पण काय दिलेला आहे. तर जर आपण बघितलं तर सायन्समध्ये आपला एक फॉर्म्युला झालेला आहे. काय झालेला आहे, एक फॉर्म्युला झालेला आहे. आधी आपण गिवन लिहूया. डिस्टन्स ज्याला मी कशाने दाखवणार, डी नी दाखवणार. ते काय आहे, तेच काढायचे आपल्याला. स्पीड काय, स्पीड ज्याला आपण व्ही नी दाखवतो ते किती आहे, 35 मीटर. किती आहे, 35 मीटर आणि 35 मीटर पर सेकंड. आणि टाइम म्हणजेच काय, टी, ते काय आहे 5 सेकंड. तर काढायचं काय आहे आपल्याला, डिस्टन्स काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला, डिस्टन्स काढायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती, ॲज वी नो, आपल्याला काय माहीत आहे की जे स्पीड असते ना माझी, ती डिस्टन्स अपॉन टाईम असते. काय असते, डिस्टन्स अपॉन टाईम असते. तर स्पीड माहिती आहे का मला, त्याच्या खाली मी स्पीड लिहून टाकलो. डिस्टन्स माहिती आहे का मला, नाही माहीत, तेच काढायचं आहे. त्याच्या जागी डीचं डी लिहिलं. आणि इथं टाईम काय आहे माझं, 5 सेकंड. काय आहे माझं टाईम, 5 सेकंड. ओके, हे इथं डिवाइडमध्ये आहे, इथून काय होणार, ते मल्टिप्लाय. देअरफॉर 35 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू डी. म्हणून डी काय मला भेटलं ते तुम्ही सॉल्व करून इथं मला सांगायचं आहे. आणि त्यामध्ये लास्टमध्ये बॉक्समध्ये आपण काय आन्सर लिहिणार, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सूरज, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, सॉरी दोनदा लिहिलं, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सूरज इज, जे पण असणार आणि पुढं मीटर. इथं मीटर लिहिलेलं ना, म्हणून पुढं आपण काय लिहिणार, मीटर. आय होप क्लिअर असेल. हे तुम्हाला सॉल्व करून आन्सर सांगायचं. ओके, आय होप क्लिअर असेल. मल्टिप्लिकेशन ऑफ जे आपलं आधी मल्टिप्लिकेशन आपण दिलेलं त्याच्यामधून मी एक होमवर्क देतोय. ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियलचं एक टॉपिक आहे, त्याचं होमवर्क तुम्हाला करायचं आहे. एक देतोय मी क्वेश्चन. ओके, एक क्वेश्चन देतोय, त्याचा होमवर्क करायचं आहे, करायचंच आहे. तर मी इथे क्वेश्चन देतोय. इफ द लेंथ of rectangular plot is 4x plus 3 and its breadth is 3x plus 2, then find its perimeter and area. एक्स आणि एक्सच्या टर्म्समध्ये, म्हणजे माझं जे पण आन्सर आहे ना त्याच्यामध्ये एक्स असणार. ओके, असं आपला आन्सर येणार आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं, पेरिमीटर आणि एरिया. याचं सोल्युशन तुम्ही करायचं आहे. मी इथं फॉर्म्युला पण लिहून देतो तुम्हाला. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो, 2 × L + B असतो. ओके, इथं असं करून घ्या, मायनस करून घ्या. थांबा एक सेकंड थांबा. असू त्याची असं तेच बरोबर. आणि एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ असतो. ओके, एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. तुम्हाला लेंथ दिली आहे लेंथच्या जागी टाकायचं, ब्रेथ दिली आहे ब्रेथच्या जागी टाकायचं. आणि ह्याला कसं, जिथे ॲडिशन करायचं तिथे ॲडिशन करू शकता, जिथं मल्टिप्लिकेशन करायचं तिथं मल्टिप्लिकेशन करू शकता. इथंच आपल्याला आन्सर आपलं काय भेटून जाणार. ओके, तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला कळालं असेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तेव्हापर्यंत जय हिंद.